कोल्हापूरचा एक पेपर पडलेला होता आणि कोल्हापूरच्या पेपरमध्ये एक बातमी आलेली होती. बाबा दारू पिऊन एका मुलानं आईचा खून केला आणि पुढची बातमी होती तो खून करून थांबला नाही तर आईचं ताळी फाडलं आणि विश्वावर खाल्लं आणि खाल्लं. म्हणजे थोडक्यात सांगायचं दारू पिणारी माणसं किती विकृतीला जाऊ शकतात म्हणून ही संस्थेची उभारणी झालेली आहे. आणि मीही या संस्थेकडे का वळलेलो आहे. मी शुगर पेशंट 2017 पासून होतो. मी बजाज औरंगाबादमध्ये 38 वर्ष माझी सर्व्हिस झाली. मी 1 जून 2021 ला रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर रिटायर लाईफ काय असतं, जोपर्यंत आपण कमवतो तोपर्यंत सगळं ओके असतं. कमवत नसेल तर घरचे लोक सगळे टॉर्चर करत असतात. तुम्हाला काय आम्हाला काय. तुम्ही नोकरी करत होते, पैसा कमवत होतो. ज्यावेळेस आपल्या हातातून पैसा जातो, सगळ्या गोष्टी जातात, त्यावेळेस घरातली माणसं आपलीच माणसं आपल्या विरोधात जातात. मला शुगर होती तर मला जीवनपणीच त्यांनी मारून टाकलेलं होतं. कारण मी केळी खायला गेलं वाईट सगळं म्हणायचं अहो तुम्हाला शुगर आहे. परत एखादा ब्लॅक टी घ्यायला गेलं का सरळ सुरमई म्हणायचं बाबा तुम्हाला शुगर आहे. एखादा पेढा खायला गेला तर मुलांनी म्हणायचं तुम्हाला शुगर आहे. मी त्यांना एकदा सांगितलं मला आयुष्यामध्ये कधीही ताप आला नाही, डोकं दुखलं, डॉक्टर हा प्रकार मला माहिती नाही. तुम्ही मला जीवनपद्धतीत मारून का टाकलं. तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, आदर करता, सगळ्या गोष्टी होत्या. ज्या दिवशी मी शुगरमुक्त होईल त्या दिवशी मी समाजाचं मरेपर्यंत जो दुःखी समाज आहे त्याला बाहेर काढायचं मी काम करेन. मी आता 10.1 मधला शुगर पेशंट होतो. मी त्या संस्थेची 1 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये पूर्णपणे शुगरमुक्त झालो आणि हे अभियान आम्ही भारतभर राबवतो. जे शुगर पेशंट आहेत, बीपी पेशंट आहेत, ज्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत, ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत, किडनी फंक्शनचे प्रॉब्लेम आहेत, सगळ्या फंक्शनवरती आम्ही 8 प्रॉडक्ट डेव्हलप केलेले आहेत. आणि समर सोशल फाउंडेशन हे फक्त सोशल वेलफेअर काम करतं आणि आमचं नशामुक्ती आणि डायबिटीज मुक्त अभियान आम्ही भारतभर राबवतो. जरी कुणाला काही प्रॉब्लेम वाटला तर मला परत नंबर लिहून घ्या. आम्ही भरपूर लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो. मी 18 घंटे जे 50-60 वर्ष वयाचे असेल किंवा लहान मुलांपासून तर फार 80 वर्षाच्या वयोवृद्ध माणसापर्यंत काम करतो. आतापर्यंत मला 2 महिन्यामध्ये 2 वर्षापासून तर 20 वर्षापर्यंतचे 20 मुलं मला भेटलेले आहेत ज्यांना 4-4 वेळा इन्सुलिन द्यावं लागतंय. समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर, समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर. कारण काहीच मिळत नाही. आपण सगळेजण तुम्ही काय मी काय सगळे केमिकल मिश्रित आपल्या पोटामध्ये टाकत असतो. आपण आजार होऊ नये त्यासाठी आपण आहार विहार करणं गरजेचं आहे. रेग्युलर पद्धतीने संस्थेनं आम्हाला सांगितलेलं आहे कमीत कमी बॉडीतून घाम बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 5 किलोमीटर चालणं गरजेचं आहे. बॉडीला फायबर मिळण्यासाठी जेवणाच्या आधी टोमॅटो आणि बीट घेणं गरजेचं आहे. परत बॉडीला लहान मेंदूला ऑक्सिजन मिळण्यासाठी योगासन आणि प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि शुगर मुक्त होण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे आम्ही बाहेर काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आमची अँटॅक्टी म्हणून औषध आहे ते आयुर्वेदिक आहे. जांभूळ, कडुलिंब, कारलं, मेथी, गुळवे, अश्वगंधा आणि चाफा याच्यापासून बनवलेला आहार आहे. तो सकाळी 5 ml कोमट पाण्यामध्ये घ्यायचा आणि संध्याकाळी 5 ml कोमट पाण्यामध्ये घ्यायचा. अँटॅक्टी म्हणून आहे तो कोरोना काळातलाच काढा आहे. दालचिनी, लवंग, इलायची, पुदिना, तुळशी याच्यापासून बनवलेला आहार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दूध, साखर, चहापत्ती टाकायची नाही. तो सकाळी एका पुडीमध्ये 6 ते 5 ते 7 कप चहा होतं. सकाळी अर्धा वापरायचा आणि संध्याकाळी अर्धा वापरायचा. या अँटॅक्सीची किंमत आहे 1600 रुपये. तो 2 महिने चालतो. अँटॅक्सीचे बेनिफिट काय होतात, वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी होतं, वाढलेला बीपी कंट्रोल होतो आणि 120 प्रकार